मित्रहो नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रहो, कुंभमेळा म्हटला की आपल्याला प्रयागराज असेल, नाशिक असेल, उज्जैन असेल, अशा ठिकाणांची, अशा तीर्थक्षेत्रांची आठवण येते. तर मित्रहो, आपल्या महाराष्ट्रातील नाशिकमध्ये पुढच्या वर्षी कुंभमेळा होतो आहे. त्याच्या तारखा रविवारी नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आल्या, ठरवण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विविध आखाड्यांचे साधू संत या बैठकीला उपस्थित होते. मित्रहो, या तारखा ज्या जाहीर झाल्या त्या म्हणजे रूपरेषा काय आहे नाशिकमधल्या महाकुंभमेळ्याची, इथपासून ते कुंभमेळ्याचा इतिहास काय आहे, या सर्वांवर आत्ताच्या व्हिडिओमधून आपण प्रकाश टाकणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या शाही स्नानाच्या तारखा रविवारी झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार 31 ऑक्टोबर 2026 पासून कुंभमेळ्याच्या पर्वाला सुरुवात होणार आहे. हा कुंभमेळा 24 जुलै 2028 पर्यंत चालू राहणार आहे. या कुंभमेळ्यात 42 ते 45 पर्वस्नान असणार आहेत. नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली जी बैठक झाली यात या तारखा निश्चित झाल्या. कुंभमेळ्यातील शाही स्नानाच्या तारखा नेमक्या कशा काढल्या जातात ते आपण पाहू. त्रिखंडी कुंभमेळा म्हणजे काय, याबाबत नाशिकमधील एक पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी माहिती दिलेली आहे. ती अशी आहे: 31 ऑक्टोबर 2026 पासून जुलै 2028 पर्यंत कुंभमेळा चालू राहणार आहे. या काळात गुरु सिंह राशीत प्रवेश करतो, मग कर्क आणि त्यानंतर कन्या राशीत जातो. म्हणून याला त्रिखंडी कुंभमेळा असं म्हटलं जातं. यापूर्वी असा योग 1956-57 मध्ये आला होता. यंदाच्या कुंभमेळ्यात 42 पर्वस्नान येतील. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये प्रत्येकी शाही स्नान होणार आहे. एकाच दिवशी सोमवती अमावस्या, श्रावण वद्य अमावस्या, एकादशी, ऋषी पंचमी हे या काळातले 4 महत्त्वाचे स्नान पर्व आहेत. मित्रहो, कुंभमेळा आपण म्हणतो, पण कुंभमेळा कोठे साजरा होतो, तो तिथंच का होतो, हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर समुद्रमंथनातून निघालेला अमृत कुंभ घेऊन जाताना अमृताचे जे 4 थेंब पृथ्वीवर पडले त्या ठिकाणी हा कुंभमेळा साजरा होतो. आता ती 4 ठिकाणं कुठली, तर उज्जैन, अलाहाबाद, हरिद्वार आणि नाशिक. हे 4 थेंब जिथे पडले त्या भागाला अमृतभूमी असं म्हटलं जातं. आणि ज्या काळामध्ये हे अमृताचे 4 थेंब सांडले तो काळ म्हणजे सिंहस्थाचा काळ असं मानला जातं. या काळात गुरु सिंह राशीत प्रवेश करतो आणि त्यानं सिंह राशीत प्रवेश केला की सिंहस्थ पर्व सुरू होतं. एका राशीत 1 वर्ष या नियमानुसार गुरु दर 12 वर्षांनी सिंह राशीत येतो, म्हणून त्याला सिंहस्थ म्हटलं जातं. कुंभमेळा हा शब्द सर्वत्र वापरला जातो. गुरु मकर राशीत असतो तेव्हा अलाहाबाद येथे, मेष राशीत असतो तेव्हा उज्जैन येथे कुंभमेळा भरतो. जेव्हा गुरु सिंह राशीत नसतो तेव्हा सिंहस्थ पर्व नसतं. तीर्थयात्रा आणि गंगा स्नानाला आपल्या हिंदू शास्त्रानं एक अनन्यसाधारण महत्त्व दिलं आहे. सिंहस्थात तर या स्नानाचे अधिकच महत्त्व वाढतं. शैव आणि वैष्णव असे साधूंचे 2 मुख्य प्रकार आहेत. जे साधू शंकराची आराधना करतात ते शैव आणि विष्णूची उपासना करतात ते वैष्णव. कुंभमेळा जसा अनादी कालापासून भरतो तसेच त्यावरून वादही होणारे वाद जे आहेत ते सुद्धा तेवढेच प्राचीन आहेत. आठवण करून देण्यासारखी गोष्ट म्हणजे 1760 मध्ये नाशिकच्या कुंभमेळ्यात शैव आणि वैष्णव या 2 पंथांच्या साधूमध्ये झालेल्या वादातून मोठ्या प्रमाणात संहार झाला होता. या संघर्षात 1600हून अधिक साधूंना आपले प्राण गमवावे लागले होते.
साधूंचा वाद हा पेशव्यांच्या दरबारात गेला. पेशव्यांनी 1772 वादाचा निवाडा करीत त्र्यंबकेश्वरला शैवपंथीय तर नाशिकमध्ये भगवान विष्णुपंथीयांनी स्नान करावं असा आदेश दिला. तेव्हापासून आजपर्यंत त्याच आदेशाचे पालन केले जाते. त्यामुळे कुंभमेळा जो आहे तो नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला एकाच दिवशी असतो. नागा साधू हे त्र्यंबकला जातात आणि वैष्णवपंथीय नाशिकला उपस्थित राहतात. कुंभमेळ्याच्या मुख्य स्थानापासून 18 मैल अंतरावर जेवढे तीर्थ आहेत त्या सर्व तीर्थामध्ये स्नान केल्याने पुण्य मिळते अशी श्रद्धा असल्याने नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी कुंभपर्व काळात पर्वणीच्या दिवशी शाही स्नान केलं जातं. मित्रहो, वैष्णव आणि शैव साधूंचे आखाडे, पूजा पद्धती, अधिकार वाटप हे पूर्णतः भिन्न असतं. नाशिकात शैव आणि वैष्णव साधूंमध्ये वाद असले तरी इतरत्र मात्र असे वाद दिसत नाही. पण त्यांच्यामध्ये असलेला विभिन्नता ही मात्र नक्की दिसते. शैवपंथीय त्र्यंबकेश्वरला तर वैष्णवपंथीय नाशिकला स्नान करतात. नाशिकला येणारे वैष्णवपंथीय साधू हे उभा गंध लावतात. नाशिकमध्ये साधूंचे 3 आखाडे आहेत: दिगंबर आखाडा, निर्वाणी आखाडा आणि निर्मोही आखाडा. या आखाड्यांचे 18 उप आखाडे आहेत. हे सर्व आखाडे 4 संप्रदायाचे आहेत. यात रामानंदी, निमार्ग, विष्णुस्वामी हे 3 संप्रदाय कृष्णाचे, तर 4था गोंदिया हा रामाचा उपासक आहे. शैवांचे 10 आखाडे आहेत. या सर्वांची मिळून एक अखिल भारतीय आखाडा परिषद आहे. या आखाड्यांचे 650 खालसे आहेत. त्यापैकी दिगंबर आखाड्याचे 350, निर्वाणीचे 75, निर्मोहीचे 175 खालसे आहेत. कुंभमेळ्यामध्ये जमलेल्या साधूंच्या आखाड्यामध्ये ध्वजारोहणाचा समारोह असतो. प्रत्येक आखाड्याचा एक ध्वज असतो. त्याचे वेगळे असं महत्त्व आहे. ध्वजारोहण झाले म्हणजे कुंभमेळ्याला सुरुवात झाली असं मानलं जातं. हा ध्वज वर्षभर कायम असतो. त्यामुळे वर्षभर धार्मिक वातावरण त्या ठिकाणी राहतं. वर्षभरानंतर ध्वज उतरवला की कुंभपर्व संपलं असं मानलं जातं. मित्रहो, या कुंभमेळ्याला गेल्या काही वर्षांमध्ये एक हायटेकपणा आलेला आहे. तो हायटेकपणा म्हणताना याची दखल या नाशिकच्या वेगवेगळ्या ठिकाणी जे कुंभमेळे होतात त्याची दखल युनेस्को या संस्थेनं सुद्धा घेतलेली आहे. मित्रहो, ही सगळी कुंभमेळ्याची माहिती ऐकल्यानंतर आत्ता आपण जाणून घेणार आहोत की नाशिकच्या कुंभमेळ्याच्या तारखा काय आहेत. तर मित्रहो, 31 ऑक्टोबर 2026 रोजी कुंभमेळा पर्वाला सुरुवात होईल. या दिवशी ध्वजारोहण होईल आणि ध्वजारोहणानं कुंभपर्वाचा शुभारंभ होईल. दुपारी 12 वाजता रामकुंडावर हा सोहळा पार पडेल. साधुग्राममध्ये 24 जुलै 2027 रोजी आखाडा ध्वजारोहण होईल. तर 24 जुलै 2028 रोजीपर्यंत कुंभमेळा पर्व सुरू राहणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यातील शाही स्नानाच्या संभाव्य तारखासुद्धा जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार 2 ऑगस्ट 2027 रोजी पहिले शाही स्नान होणार आहे. 29 जुलै 2027 रोजी नगर प्रदक्षिणा होईल. पहिले अमृतस्नान हे सोमवारी 2 ऑगस्ट 2027 रोजी पहिलं शाही स्नान होईल. दुसरं अमृतस्नान अर्थात शाही स्नान 31 ऑगस्ट 2027 रोजी. तिसरं आणि शेवटचं अमृतस्नान हे 11 सप्टेंबर 2027 रोजी नाशिक येथे होईल. 24 जुलै 2028 रोजी सिंहस्थ मेळाचा ध्वज खाली उतरवण्यात येईल आणि त्यानंतर कुंभमेळ्याची सांगता होईल. मित्रहो, तर ही होती नाशिकच्या कुंभमेळ्याची माहिती. एकूणच कुंभमेळा का होतो, कुंभमेळ्यात स्नान केल्यानं पवित्रता काय येते, त्याचं महत्त्व काय आहे, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेतलं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.